नमस्कार मंडळी, 2 डिसेंबरचा तोहिरी माझा मित्राचा म्हणजेच आजचा फ्रेश एपिसोड आज तुम्ही ऐकणार आहात. तर सुरुवातीला इथे दाखवलेलं आहे की ईश्वरीचा बड्डे 2 दिवसावरती आलेला असतो, म्हणून अर्णव रात्री सगळ्यांना मेसेज करून फोनवर बोलवून घेत असतो. आता अर्णव हॉलमध्ये फेऱ्या मारत असतो. आता तिथे अंजली, आकाश आणि मामा तिघेही येतात आणि अंजली म्हणत असते, काय रे चिंटू, सगळ्यांनाचा मेसेज करून का बोलवून घेतलंच, इज एव्हरीथिंग इज ओके. त्यावर अर्णव म्हणतो, हो सगळं ऑल राईट आहे, सगळं ठीक आहे, काही काळजी नाही आहे. फक्त मला आत्ताच कळालेलं आहे की मिस इंदोरचा 2 दिवसानंतर बड्डे आहे, म्हणून आता सगळेजण खूप खुश होतात. आकाश म्हणतो, वाव ग्रेट. मामा म्हणतात, काय सांगतोस काय? तर आकाश म्हणतो, हो डॅड, ईश्वरीचा बड्डे ते सांगतोय. मामा म्हणतात की अरे विचारत नाही आहे, रिॲक्शन दिली रे मी. त्यावरती अरे सगळेजण म्हणतात, अर्णव म्हणतात, अरे सगळेजण शांत राहावा ना. मामा म्हणतात, मला एक गोष्ट कळत नाही, एवढी आनंदाची गोष्ट आहे, मला लपवायची कोणापासून? अर्णव म्हणतो, अरे मामा, मला मिस इंदोरसाठी सरप्राईज प्लॅन करायचं आहे, सिम्पल. सो मिस इंदोरसाठी बड्डेसाठी ना मला एक सरप्राईज पार्टी आपण ऑर्गनाईज करूयात. तर अंजली पुढे म्हणते, हो पण पुढे काहीतरी सांग ना. त्यावरती अर्णव म्हणतो, हो पण मला तुमच्या सगळ्यांची हेल्प लागणार आहे. पुढचे 2 दिवस आपण सगळ्यांनी खूप तयारी करायची, मस्त प्लॅन करूयात, ओके. पण हे सगळ्या गोष्टी आपल्या चौघांमध्येच राहिल्या पाहिजेत, स्पेशली मिस इंदोरला तर अजिबातच नाही कळायला पाहिजेत. अंजली म्हणते, डोंट वरी, कोणालाच नको सांगूया, आपल्यातच ठेवूयात हां आपण. असं म्हणल्यानंतर अर्णव म्हणतो, सो माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. मामा म्हणतात, अरे सरप्राईज आहे ना, हळू, आणि स्वतःच ओरडतं. आता सगळेजण म्हणतात, मामा हळू. आणि आता आता अर्णव त्याचा प्लॅन सांगत असतो आणि आता हे सगळं म्युझिकली दाखवलेलं आहे. आणि आता तोपर्यंत इकडे ईश्वरी छान आराम करत असते, बेडवरती झोपलेले असते आणि अचानकच तिचे डोळे उघडतात आणि ती विचार करते. आता ईश्वरीला उठल्यानंतर अर्णवला पाहायचं असतं आणि उठून लगेच बघते तर अर्णव रूममध्ये नसतो. मग त्याच्या रिकाम्या सोप्याकडे येऊन बसते आणि म्हणते, त्या सोप्याला हात लावून म्हणते की सर, आता असं वाटतं की 1 सेकंदही ना मी तुमच्यापासून दूर नाही राहू शकणार. असं म्हणून ईश्वरी त्या सोप्यावरून हात फिरवत असते, कारण ती अर्णवची जागा असते. आणि पुढे म्हणते की आत्ताच बघा ना, तुम्हाला बाहेर जाऊन अगदीच 2 मिनिटही झाली नसतील की लगेचच ना मला तुमची आठवण यायला लागली म्हणून. आता ईश्वरी ते अर्णवच्या प्रेमामध्ये इतकी आकांठ बुडालेली असते की तिला सगळीकडे फक्त आणि फक्त अर्णवच दिसत असतो. आता पुढे ईश्वरी म्हणते की सर, ही जी माझ्या मनामध्ये हालचाल सुरू आहे ना, तर ही तुम्हाला सांगितल्याशिवाय ना मला चैनच पडणार नाही. ईश्वरी पुढे म्हणत असते, सर मला तुम्ही खूप आवडतात, माझं ना सर तुमच्यावरती खूप प्रेम आहे, पण हे सगळं ना कधी एकदा तुम्हाला सांगते ना, असं झालं आहे मला. असं म्हणून ईश्वरी एकटीच बोलत असते. आणि आता ईश्वरी विचार करते की पण एवढी स्पेशल गोष्ट आहे, तर मी आता हे अर्णव सरांना कशी सांगू? आता एवढ्या स्पेशल गोष्टींसाठी दिवसही स्पेशलच हवा ना, असा विचार ईश्वरी करत असते. आणि पुढे म्हणते की कधी बरं सांगू मी? आणि अचानकच तिच्या लक्षात येईल तर की परवा माझा वाढदिवस आहे. सर, माझ्या वाढदिवसाला मी माझ्या मनातलं सगळं काही तुम्हाला सांगून टाकणार आहे. असं म्हणून ईश्वरी ठरवते की परवा वाढदिवसादिवशी तिला अर्णवला सगळं सांगायचं असतं. आणि पुढे म्हणते की माझं तुमच्यावर असणाऱ्या प्रेमावरची कबुली देणं हेच माझ्यासाठी एक गिफ्ट असेल. असं म्हणून ईश्वरी हसत असते आणि पुढे म्हणते, आत्तापर्यंतचं सबसे बढिया गिफ्ट माझ्यासाठीचं. असं म्हणून ईश्वरी आनंदात खुश होते. आणि आता आपण इकडे लगेच दुसरा सीन पाहतोय, तो म्हणजे अर्णवचा. आकाश म्हणत असतो, वाव, काय कमाल प्लॅन सुचलाय दादा, तुला ऑसम. आणि अंजली म्हणत असते, ईश्वरीला खूपच आवडेल. मामा म्हणतात, हो पण यावेळेस घरच्या लोकांमध्येच पार्टी करूयात हां आपण, दिवाळी पार्टी जे झालं ते पुन्हा होता कामा नये. अंजली म्हणते, हो अर्णव, जरा घरगुतीच ठेवूया. अर्णव पुढे म्हणतो, हो, मला मिस इंदोरच्या बड्डे पार्टीला मला कोणतीही रिस्क नको आहे, असं अर्णव म्हणत असतो. आणि हे सगळं वल्लरी आणि राकेश ऐकत असतो. वल्लरी म्हणते, बळजबरीच्या सुनबाईंचा वाढदिवस. आणि इकडे राकेश म्हणत असतो, माझ्या जिलेबीचा वाढदिवस, क्या बात है. पुढे आकाश म्हणतो, पण ब्रो, आमच्या वहिनीसाहेबांना ही पार्टी कायम लक्षात राहिली पाहिजे. अर्णव म्हणतो, येस, म्हणूनच लिमिटेड क्राऊड, म्हणजे कसलंच टेन्शन नाही. असं अर्णव म्हणून सगळ्यांना समजावून सांगत असतो. पुढे म्हणतो, मिस इंदोरला यावेळेस ना खूप छान सरप्राईज द्यायचं आहे मला. आता अर्णवने असं म्हणल्यानंतर लगेच राकेश त्याच्याकडे बघत असतो. पुढे वल्लरी म्हणत असते, सरप्राईज तर मिळणारच,
पण बळजबरीच्या सुनबाईंना नाही, तुमच्या सगळ्यांना. कारण त्या सुप्रियाला घाबरून गप्प बसण्यापेक्षा तिचं सत्य सगळ्यांच्या समोर आणून दणक्यात साजरा करणार आहे मी तिच्या ह्या लाडक्या लेकीचा वाढदिवस, असं वल्लरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते दॅट इज दॅट, अशी वल्लरीची नेहमीची स्टाईल ती बोलत असते. आणि इकडे राकेश म्हणत असतो सरप्राईज, तू कर पार्टीचं प्लॅनिंग अर्णव, पण माझ्या जिलेबीसोबत वाढदिवस मात्र मीच साजरा करणार हां, असं राकेश मनाशीच बोलत असतो. आता दाखवले दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते. आता नम्रता ओरडून बोलत असते की काय काय इशू, हे तू खरंच सांगते? तर ईश्वरी म्हणते काय ताई? नम्रता म्हणते बोल ना. ईश्वरी म्हणते मी अर्णव सरांच्या प्रेमात पडली आहे. त्यावर नम्रता म्हणते हा फायनली, वाव फायनली इशू, तुला हे समजलं. आणि मला माहिती होतं की तुझं त्यांच्यावर प्रेम आहे, पण तुला ना ते समजतच नव्हतं. ईश्वरी म्हणते पण आता मला कळलंय ताई, पण हे कळत नाही आहे की हे सरांना हे सगळं मी कसं सांगू म्हणून. नम्रता म्हणते इशू, आता तू ना स्वतःला सांगायला एवढे दिवस घेतलेत, पण आता जिजूंना सांगायला अजिबात वेळ घेऊ नकोस हां, प्लीज लवकर त्यांना सांगून टाक. त्यावर ईश्वरी म्हणते नाही पटकन नाही सांगणार आहे मी. नम्रता म्हणते मग आता काय झालं, मग कधी सांगणार? कळतंय का अगं, मी प्रेमात पडली आहे तेही अर्णव सरांच्या. आणि तुला आठवतंय ना की मला अर्णव सर माझे सगळ्यात मोठे दुश्मन वाटायचे, आठवतंय ना तुला? पण आता मी त्यांच्याच प्रेमात पडली आहे अगं. आता नम्रता ह्या सगळ्या गोष्टींवरती हसत असते. पुढे ईश्वरी म्हणते मला कळलंय ग की ते खूपच चांगले आहेत ग ताई. त्यावरती नम्रता त्याला म्हणत असते. आणि पुढे ईश्वरी म्हणते तुला माहिती आहे का ही गोष्ट किती स्पेशल आहे ते तुला कळतंय ना ताई? नम्रता म्हणते अच्छा, म्हणजे मग असं सांग ना की इशू तुला त्यांना प्रपोज करण्यासाठी आयडिया हव्यात का? त्यावरती ईश्वरी म्हणते हो, पण अशा हटक्या आयडिया हव्यात. तर नम्रता म्हणते हां, मग इशू तू ना त्यांना एक पत्र लिही. ईश्वरी म्हणते हे पत्र नाही ग ताई, हल्ली पत्र कोण लिहितं ग? नाही मी ना पत्र वगैरे काही लिहिणार नाही. त्यावरती नम्रता म्हणते बरं ठीक आहे, मग तू काय करता येईल असं विचार करत नम्रता म्हणते इशू तू एक भन्नाट आयडिया आली हां माझ्याकडे. तू ना त्यांच्यासाठी एक मोठं ग्रीटिंग कार्ड बनव, ते पण स्वतःच्या हाताने, चालेल का? त्यावरती ईश्वरी म्हणते ताई काय घे नको बरं ग हे असल्या काही म्हणून, आणि एवढा वेळ पण नाही आहे आणि एवढे पेशन्स पण नाही आहेत माझ्याकडे. त्यावरती नम्रता म्हणते की इशू एक काम कर हां, तू ना एक जिजूंसाठी काहीतरी स्पेशल खायला बनव आणि त्यांना प्रत्येक घास भरवता तुझं त्यांच्यावरती प्रेम आहे हे सगळं तू त्यांना सांग हां. त्यावरती ईश्वरी म्हणते ताई तू ना आतापर्यंत सगळ्या इतक्या पक्वा आयडिया दिल्यास ना. नम्रता म्हणते काय ग इशू तुला कोणतीच आयडिया आवडत नाही? त्यावर नम्रता म्हणते की हे बघ ताई, आता तूच एक भन्नाट आयडिया शोध आणि तुझ्या मनातलं त्यांना सांगून टाक. मला तर असं झालंय की कधी एकदा तू तुझ्या मनातलं त्यांना सांगून टाकते. त्यावर ईश्वरी म्हणते हो ताई, मलाही ना असंच झालंय. आता नम्रता म्हणते हो बघ नक्कीच तुला काहीतरी छान सुचेल. त्यावर ईश्वरी म्हणते ठीक आहे मी ठेवते हां फोन, बाय म्हणून ईश्वरी फोन ठेवते आणि तिथे असलेल्या गणूबाप्पाच्या तिथे बसते आणि विचार करते खरंच काय स्पेशल करता येईल, कसं सांगू मी सरांना माझ्या मनातलं, असं ईश्वरी विचार करत असते. आणि खाली बसल्यानंतर म्हणते की गणूबाप्पा माझं ना सरांवरती खूप प्रेम आहे, पण आहे ना त्यांना कसं सांगावं हे मला कळतच नाही आहे. त्यांना हे सगळं सांगण्यासाठी काहीतरी हटके आयडिया तूच दे ना मला, असं ईश्वरी गणपती बाप्पाला म्हणत असते. आणि अचानकच गणपती बाप्पासमोर हात जोडते आणि तिला काहीतरी आयडिया आठवते आणि त्यानंतर म्हणते वाव बढिया, आणि गणपती बाप्पाच्या पाया पडते आणि म्हणते थँक्यू गणूबाप्पा. आता आपल्याला दुसरा सीन दाखवलेला आहे तो म्हणजे अर्णवचा. आता अर्णव ईश्वरीसाठी डिझायनर ड्रेस छान डिझाईन करत असतो आणि ड्रेस डिझाईन करत असताना त्याला अचानकच काही गोष्टी आठवत असतात. म्हणजे आत्तापर्यंतची ईश्वरीची जेवढी काही त्यानं रूपं पाहिलेली आहेत तर ती सगळी ईश्वरीची रूपं अर्णवला आठवत असतात. तिने साडी नेसलेली, तिचा ड्रेस घातलेला, तिने हातात बॅग घेतलेली. आता अर्णव तिच्यासाठी ड्रेस तयार करणं असतो म्हणून अर्णवला या सगळ्या गोष्टी आठवत असतात. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब करून टाका, म्हणजे मला तेवढंच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी छान प्रेरणा मिळते आणि आपला चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईजसुद्धा होईल. तर पाहूयात पुढे काय होतं ते. आता तिथे बसल्यानंतर सगळ्या आठवणी आठवून अर्णव स्वतःच्याच मनाशी बोलत असतो, म्हणत असतो की मी सिंतोर सात्विक फॅशनचा आत्तापर्यंतचा सगळ्यात बेस्ट ड्रेस, सगळ्यात बेस्ट एकदम. आणि
बेस्ट ड्रेस डिझाईन करतोय मी सिंदर स्पेशली तुझ्यासाठी, हां फक्त तुझ्यासाठी. आणि त्यानंतर म्हणतो आणि हेच असेल तुझं स्पेशल बर्थडे गिफ्ट, तेही माझ्याकडून. आणि पुढे म्हणतो फ्रॉम युअर नवरा. आणि म्हणतो नाही फ्रॉम युअर नवरा नाही, माझा नवरा. म्हणजे त्याला ते आठवत असते की ईश्वरी सतत त्याला माझा नवरा म्हणत असते ते. मग तो माझा नवरा म्हणतो आणि गालातल्या गालात हसतो. आणि छान दाखवला आहे आजचा सुद्धा एपिसोड. तुम्ही टी व्हीवरती बघायला अजिबात विसरू नका. आता पाहूयात आपण पुढचा सीन. आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय की हॉलमध्ये आता मामा, आकाश आणि अंजली तिघंजणं सगळ्या कार्यक्रमाची तयारी करत असतात. आणि तिथे अचानकच ईश्वरी फोनवर बोलत खाली येत असते. आता अंजली लगेचच मोठमोठ्या आवाजात खोकल्याचं नाटक करते. मामा म्हणत असतात काय ग. आकाश पण अंजलीकडेच बघत असतो, ईश्वरीकडे कोणाचं लक्षच जात नाही. तितक्यात मामाचं लक्ष जातं. लगेच मामा म्हणतात अगं हो काहीतरी घे, कशासाठी, चहा तरी पी. लगेचच अंजली चहा पिते आणि ईश्वरी येते आणि म्हणते ताई पाणी हवं आहे का, सावकाश हां म्हणून. आता असं म्हटल्यानंतर मामा म्हणतात की गुड मॉर्निंग ईश्वरी, काय चाललंय तुझं, कशी आहेस तू, आज तुला उठायला उशीर झाला का. लगे ईश्वरी मनात म्हणते 12 की डेर. आता यांना कसं सांगू की रात्रभर अर्णव सरांच्या खयालोमध्ये होते म्हणून जागच आली नाही. आता अंजली ईश्वरीकडे बघत असते आणि पुढे ईश्वरी म्हणते आई बाबांची ॲनिव्हर्सरी होती ना, मग काल खूप धावपळ झाली ना आणि दमायलाही झालं होतं खूप, म्हणून मग मला उठायला उशीर झाला असं ईश्वरी सांगते. अंजली म्हणते काहीच हरकत नाही, बस ना अगं बस. आता अंजली इथं ईश्वरी तिथं बसणारच असते. तेवढ्यात म्हणते हे सगळं तुम्ही काय करताय. आकाश पटकन बोलून जातो आम्ही प्लॅनिंग करतोय. आता मामा, अंजली आणि पाठीमागून आलेला अर्णव तिघेही आकाशकडे रागाने बघतात. ईश्वरी म्हणते कसलं प्लॅनिंग करताय तुम्ही, आता कोणाला काय बोलावं ते काहीच कळत नाही. आता अर्णव तर ईश्वरीच्या मागे असतो, आकाश नुसतं ते म्हणत असतो. तोपर्यंत अर्णव पाठीमागून म्हणतो ऑफिसमध्ये स्टाफसाठी ना ते फन फेअर आम्ही ऑर्गनाईज केलेलं आहे. मामा पुढे म्हणतात आकाश मगाशी तू किती माणसं म्हणाला असतो, तर आकाश अजूनही काहीच लक्षात येत नाही. अर्णव म्हणतो मामा म्हणतात अरे माणसं किती. त्यावरती आकाश म्हणतो कॅल्क्युलेट करून सांगतो मामा, कॅल्क्युलेट करून सांगतो. आता हे सगळा ड्रामा करत असतात की ईश्वरीला काही समजू नये म्हणून हे सगळं चालू असतं. तोपर्यंतच लगे ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे तुमचं चालू दे, मी आहे देवघरामध्ये जाऊन येते. असं म्हणून ईश्वरी देवघरामध्ये जाते. आता ईश्वरी गेल्यानंतर अर्णव आकाश ओरडतो मी सांगितलं तुला सिक्रेट ठेवायचं म्हणून, ओरडतोच काय प्लॅनिंग करून, आर यू आउट ऑफ माइंड. अंजली म्हणते मग काय, जे नको सांगायला तेच सांगत होतो. मामा म्हणतात आत्ता पेपर फुटला असता नशीब अर्णवने वाचवलं म्हणून. सगळेजण मिळून आकाशला ओरडत असतात आणि आकाश सॉरी दादा म्हणतो. मामा म्हणतात सॉरी काय सॉरी, आता हाताची घडी आणि तोंडावर बोट. तितक्यातच लगे गुड मॉर्निंग एव्हरीवन असं म्हणून लावण्या तिथे येते. आता लावण्य आले की सगळ्यांचे चेहरे नॉर्मल होतात, म्हणजे अगदी हसून जातं सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं. आता लावण्या म्हणते यार तू फॅब्रिक सॅम्पल्स मागवले होते ना ते मी घेऊन आले, हॅव अ लुक. अर्णव म्हणतो प्लीज लावण्या जर हळू बोल, हळू बोल. आता सगळ्यांना कळतच नाही. आणि पुढे अर्णव म्हणतो आणि तू का आलीस, ऑफिसमधल्या कोणाला तरी पाठवायचं ना. लावण्या म्हणते अरे वाटलं बघूया नक्की तुला काय हवं आहे ते म्हणून मी आले, आणि पर्सनली मला तुला सांगायचं होतं की खूपच सुंदर डिझाईन बनवलेस तू. आता लावण्यालाही वाटत असतं की हे सगळं ऑफिसचं काम करतोय म्हणून अर्णव. आणि पुढे म्हणते इतका ब्युटिफुल ड्रेस इंडियन मार्केटसाठी खूपच नवीन आहे असं लावण्या म्हणत असते. म्हणजे मार्केटचा लुक सगळा क्रेझी होईल आता मार्क माय वर्ड असं म्हणते. अर्णव म्हणतो दिस इज नॉट मार्केट, दिस इज फॉर पर्सनल यूज. आता लावण्या म्हणते व्हॉट आर यू सिरियस. अर्णव म्हणतो हो आय एम शुअर, मी एकदम शुअर आहे आणि मी एकदम सिरियस पण आहे याच्याबद्दल. पुढे अर्णव म्हणतो दिस इज ओनली फॉर माय समवन स्पेशल पर्सन. आता लावण्याला कळतच नाही की याचं कोण समवन स्पेशल आहे. आता अर्णव ते डायरेक्ट घेऊन तिथून निघून जातो. लावण्या पुढे म्हणते समवन स्पेशल कोणासाठी असेल ते. आकाश भस्कन बोलून टाकतो ईश्वरीसाठी. आता मामा आणि अंजली आकाशकडे बघतच राहतात. आजही ना आकाशने फारच पचका केलाय मध्ये बोलून. त्यावरती मामा म्हणतात आता लक्षात आलं का हे डिझाईन मार्केटसाठी नाही आहे तर ईश्वरीसाठी आहे, तिच्या बर्थडेसाठी असं म्हणून मामा हसायला लागतात लावण्याकडे बघून. आता त्यांच्या लक्षात येतं
की लावण्याला हे सगळं आवडत नाही. मामा म्हणतात नवीन डिझाईन, नवीन फॅब्रिक आणि प्रेमाचे नवे रंग असं मुद्दाम लावण्याकडे बघून म्हणतात. आता आकाश आहे तो लगेचच म्हणत असतो, वाव दिस इज सो रोमॅन्टिक. किती रोमॅन्टिक आहे हे सगळं. आता हे सगळं मुद्दाम लावण्याला जळवण्यासाठी म्हणत असतात. आकाश पुढे म्हणतो, एकतर बर्थडे सरप्राईज पार्टी आणि आणखीन एक सरप्राईज. वाव. आता लावण्या म्हणते त्या मिडल क्लासचा बर्थडे आणि ARने स्वतः ड्रेस डिझाईन केला आहे त्या मिडल क्लास मुलीसाठी असं म्हणून लावण्या तर खूप रागाली गेलेली असते. आता मामा म्हणतात की लावण्या अगं ये ना, चहा घे ना, बस ये. त्यावरती लावण्या म्हणते नाही, नो थँक्स, मी मामीला भेटून येते. आता मामांना थोडा संशयच येतो मामीला भेटायला. फक्त ते म्हणत मामी असं म्हणतात. त्यांच्या लक्षात येते की यांचं नक्कीच काहीतरी गोडबंगाल चालू असणार आहे म्हणून. आता आपल्याला दुसरा सीन दाखवलेला आहे की किचनमध्ये असते ईश्वरी आणि म्हणत असते की मला छान सरांना प्रपोज करण्यासाठी एक छान डेकोरेशन करायचं आहे. हे फुलांचं डेकोरेशन करू का? नाही, हे नको, ते नको असं म्हणून ईश्वरी मोबाईलवरती सिलेक्ट करत असते. तोपर्यंत किचनमध्ये अर्णव येतो आणि म्हणतो की मिस इंदोर, की लगेचच पटकन ती मोबाईल झाकून ठेवते. अर्णव म्हणतो मिस इंदोर माझी ब्लॅक कॉफी. तर ईश्वरी म्हणते हे काय, होतच आली आहे कॉफी. आणि पटकन त्या बर्नीवरती असलेला मोबाईल पाडते. आता अर्णव म्हणतो मिस इंदोर काय चाललंय काय तुझं, मी व्हॉट्स रॉंग विथ यू. त्यावरती ईश्वरी म्हणते सरप्राईज सॉरी एकदा म्हणते, सरप्राईज एकदा म्हणते. अर्णव म्हणतो सरप्राईज म्हणजे काय, कोणाचं? ईश्वरी म्हणत असते नाही ते म्हणजे, आणि मनात म्हणते बापरे माझं सरप्राईज सरांना कळायला नको. असं मिळून एकदम ईश्वरी भांबावून जाते. अर्णव म्हणतो कसलं सरप्राईज. त्यावर ईश्वरी त्यालाच उलट विचारते कसलं सरप्राईज. अर्णव म्हणतो अगं मी तुला तेच विचारतोय कसलं सरप्राईज. तर ईश्वरी पुन्हा तेच बोलत असते. अर्णव म्हणतो अगं मी तुला तेच तर विचारतोय. तर ईश्वरी म्हणते सरप्राईज ते रेसिपी सरप्राईज आहे सर आज ना मी घरामध्ये एक सरप्राईज रेसिपी करणार होते हो सर, असं ईश्वरी सांगत असते. अर्णवला वाटतं अच्छा ठीक आहे, सरप्राईज रेसिपी करणार आहे का, बरं ठीक आहे. आणि पुढे म्हणतो मला वाटलं. तर ईश्वरी म्हणते काय वाटलं तुम्हाला. अर्णव म्हणतो नाही काही नाही. आणि नंतर तो मोबाईल असतो अर्णवच्या हातामध्ये. तर ईश्वरी म्हणते सर मोबाईल माझा. आता अर्णव तिला मोबाईल देतो आणि म्हणतो ब्लॅक कॉफी मिळेल ना. तर ईश्वरी लगेचच पातेल्यात समोर जी ब्लॅक कॉफी ठेवलेली असते त्याच्यात पटापट भरपूर अशी साखर घालते. आता अर्णव एकदमच ओरडतो मी सिंदूर तू काय करतेस, हे ब्लॅक कॉफीमध्ये साखर घातलीस तू. त्यावर ईश्वरीला की गलतीचे असं म्हणते आणि इतकी भांबावते की तिला समजतच नाही काय बोलावं, कशात काय घालावं, काय ठेवावं. अर्णव म्हणतो मी सिंदूर तू अशी वियर्ड का वागतेस, आणि ती सॉरी म्हणत असते. पुढे अर्णव म्हणतो काहीतरी लपवते सांगतो. ईश्वरी म्हणते कुठे काय नाही, काहीच लपवत नाही मी दुसरी कॉफी करून आणते. अर्णव म्हणतो ठीक आहे मला स्टडीमध्ये पाठव. आणि हो म्हणते आणि ईश्वरी कॉफी बनवायला सोडून कुकरच उचलते. अर्णव म्हणतो अगं मी सिंदूर काय हे. परत ती म्हणते नाही कुकर नाही कॉफी, म्हणून कॉफीच घेऊन जाते. अर्णव म्हणतो ही अशी का विरड वागते, नक्की काय चाललंय. आणि असं म्हणून तो तुझ्याकडे बघत असतो. तर आणि पुढे म्हणतो की तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून, सांगत नाही आहेस काय ते. ईश्वरी म्हणते नाही काहीच नाही असं म्हणत असते. आणि ईश्वरी एवढी भांबावलेली असते तिला समजतच नसतं की कॉफी कशी करावी आणि कुकर कुठे ठेवावं ते. आणि अर्णव तिथून मग निघून जातो. पुढे ईश्वरी म्हणते सर सांगायचं तर आहेच तुम्हाला, पण एकदम स्पेशल अंदाजमध्ये तुम्हाला सांगायचं आहे असं म्हणून स्वतःच्याच मनाशी हसते आणि मग नंतर कॉफी करण्यासाठी निघून जाते. आता इकडे आपण दुसरा सीन पाहतोय की वल्लरी, लावण्य आणि राकेश आता तिघजण सुद्धा एका रूममध्येच बसलेले असतात. आणि लावण्य नेहमीप्रमाणे वैतागूनच बोलत असते ईश्वरीवरती. म्हणत असते की सात्विक फॅशनच्या CEOने डिझाईन केलेला ड्रेस घालायची लायकी तरी आहे का त्या मिडल क्लास मुलीची, आणि यारला काय झाले ना मला ते कळतच नाही आहे. त्यावर मामी म्हणतात काय अर्णव स्वतः ड्रेस डिझाईन करतोय त्या ईश्वरीसाठी. त्यावर वल्लरी लावण्या म्हणते की मामी ते सांगितलं ना आता मराठीत. आणि पुढे म्हणते काहीतरी ना जगातले म्हणे सगळ्यातले बेस्ट फॅब्रिक्स मागवून घेतलेत म्हणे ARनी त्या ड्रेससाठी. आणि पुढे लावण्या म्हणते मला तर ना कळतच नाही आहे. वल्लरी म्हणते दिवसेंदिवस वाढतच चाललं यांचं. राकेश म्हणतो काही झालं ना तर या सरप्राईज पार्टीचा प्लॅन आपल्याला ना उधळावा लागेलच लावण्या, कारण या सरप्राईज पार्टीनंतर हे दोघं जण आणखीन जवळ येतील. आणि पुढे मामी म्हणतात प्रश्नच नाही, पण या सगळ्यांचा विचार मी खूप आधीच करून ठेवलाय जावाई बापू. आता राकेश म्हणतो म्हणजे
तर वल्लरी म्हणते म्हणजे मी असा प्लॅन केला आहे ज्यामुळे अर्णव स्वतः ईश्वरीला हाताला धरून घराच्या बाहेर हाकलून देईल. राकेश म्हणतो राकेशला काही समजतच नाही. वल्लरी म्हणते त्या ईश्वरीचा या घरातला काउंटडाऊन सुरू झालाच म्हणून समजा. आता लावण्या म्हणते वेट 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 नक्की काय सुरू आहे तुमच्या डोक्यात. वल्लरी म्हणते तुम्ही असं समजा की तुमच्या दोघांनाही एका ग्रँड शोचे VIP पासेस मिळालेले आहेत म्हणून. असं म्हणून वल्लरी पुढे म्हणते की सो रिलॅक्स व्हा आणि शो मस्त एन्जॉय करा. मी आलेच शोची तयारी करून. असं म्हणून वल्लरी तिथून निघून जाते. आता राकेश आणि लावण्याला हे तर काही तिचं आवडलेलं नसतं. आता ते दोघंजण म्हणतात काय चाललंय हे मामींचं, यांनी आपल्याला ना क्लिअर आयडिया द्यायलाच हवी होती. राकेश म्हणतो लावण्या मला ना या मामी जरा ओव्हर कॉन्फिडंटच वाटतात बरं का, असं राकेश म्हणतो. मग त्यावरती पुढे म्हणतो की त्यांच्या मनात काही जरी असलं तरी आपण आपला B प्लॅन रेडी ठेवलाच पाहिजे. त्यावर लावण्या म्हणते या ऑफकोर्स जेज, पण आपण नक्की काय करायचं. आता याच्यानंतर राकेश लगेच तिला म्युझिकली काहीतरी प्लॅन सांगतो, तो आपल्याला ऐकवला नाही. इकडे अर्णव जो आहे तर तो पुन्हा ड्रेस डिझाईन करत असतो आणि आता ईश्वरी त्याला कॉफी घेऊन येते आणि म्हणते सर की लगेचच अर्णव पटकन ते जे डिझाईन करत असतो ते लपवून ठेवतो आणि ईश्वरी म्हणते सर कॉफी, आणि कॉफी तिथे ठेवतं. अर्णव थँक्यू म्हणतो आणि पुढे ईश्वरी लगेचच म्हणते सर काही लपवताय का माझ्यापासून. तर अर्णव म्हणतो नाही काही नाही ते सरप्राईज, आणि अर्णवच्या तोंडून चुकून सरप्राईज हा शब्द बाहेर पडतो. ईश्वरी म्हणते कसलं सरप्राईज. अर्णव म्हणतो कुठे काय कसलं सरप्राईज. ईश्वरी म्हणते मी तेच तर विचारते सर सांगा ना कसलं सरप्राईज आहे ते नक्की. अर्णव म्हणतो हां अगं सरप्राईज ना, ते सरप्राईज आहे, ते डील क्रॅक होणार आहे आमचं मोस्टली, इट्स नॉट शुअर येट, तर मी त्याचीच तयारी करतो आहे असं अर्णव सांगतो. आता ईश्वरीला वाटतं की माझा बर्थडे आहे की हे माहीत तर नसेल ना सरांना, असं ईश्वरी मनात म्हणते आणि पुढे म्हणते पण त्यांना कसं माहिती असेल, त्यांना तर माझ्या बाबतीत काहीच माहीत नाही आहे, त्यांना कसं कळेल, विचारू का मी सरांना, असं म्हणून विचार करत असते स्वतःच्या मनात. पुढे म्हणते नाही आधीनच सरप्राईजचं कन्फर्म करते काय येते. आणि आता इकडे लगेच दुसरा सीन दाखवलेला आहे, तो म्हणजे वल्लरीचा मामीचा, ती ईश्वरीच्या आईचा म्हणजेच सुप्रियाचा आणि अर्णवच्या वडिलांचा एकत्रित जो फोटो असतो तो फोटो घेऊन म्हणजे घराच्याच मंदिरामध्ये येते आणि तिथे म्हणते ईश्वरी आयुष्यभर विसरणार नाहीस, इतका मोठा धक्का देणार आहे मी तुला, आणि असं म्हणून वल्लरी त्या फोटोकडे खूप रागाने बघत असते आणि तिला तो फोटो देवघरामध्ये कुठेतरी लपवून ठेवायचा असतो. आता ते जिथे सगळे निर्माल्य ठेवतात त्या पेपरच्या खाली असा फोटो ठेवते आणि त्याच्यावरती सुकी फुलं टाकते आणि विचार करते मनामध्ये की आता माझं काम झालं म्हणून, आणि तिथून वल्लरी निघून जाते. आता आपल्याला लगेचच पुढचा सीन अर्णव आणि ईश्वरीचा दाखवलेला आहे. आता हे दोघं जण पुन्हा बोलत असतात. आता ईश्वरी अर्णवला म्हणतात हे काही डोक्यात सुरू आहे का सर तुमच्या. अर्णव म्हणतो नाही कुठे काय नाही काय सुरू नाही आहे, मी सुंदर, तू माझी स्ट्रॅटर्जी माझ्यावरतीच वापरू नको, लक्षात येते ना तुझ्या. असं म्हणल्यानंतर ईश्वरी म्हणते नाही असं म्हणून म्हणते ठीक आहे कॉफी घ्या असं म्हणून तिथून जाण्याचं नाटक करते आणि पुन्हा वापस येते आणि म्हणते की सर एक विचारायचं होतं तुम्हाला, मी विचारू का. तर अर्णव म्हणतो हो. तर ती म्हणते उद्या तुम्ही आहात ना घरी, नाही म्हणजे काही प्लॅन वगैरे आहे का तुमचा, ऑफिस मीटिंग्स कॉन्फरन्स वगैरे असं काही आहे का. तर अर्णव म्हणतो का काही प्लॅन आहे का तुझा, नाही असं अचानक विचारलंच ना म्हणून विचारतोय. त्यावरती ईश्वरी म्हणते नाही काहीच प्लॅन नाही आहे, मला ना देवळात जायचं आहे ना मला, म्हणून मी विचारते सर तुम्हाला. अर्णव म्हणतो अच्छा देवळात का, बरं. आणि हे दोघंही एकमेकांपासून लपालपी करत असतात. अर्णव म्हणतो बिसेंदोर तुझा उद्या बड्डे आणि तुम्हाला सांगत सुद्धा नाही आहेस. आणि त्यावर ईश्वरी म्हणते आहात ना सर उद्या नक्की. अर्णव म्हणतो हो उद्या आहेत 1-2 मीटिंग्स पण त्या ऑनलाईन आहेत. तर ईश्वरी जोरात ओरडते बढिया म्हणून. अर्णव म्हणतो बढिया काय. तर ती म्हणते देवळात जायचं ना मला उद्या, तुम्ही आहात घरी, बढिया. अर्णवला समजतच नाही आणि पुढे म्हणते सर तुम्ही ना खरंच तुम्ही क्यूट कॅप्रिशियस आहात. आणि अर्णव तिच्याकडे आश्चर्याने बघतच असतो आणि ही ईश्वरी उगीच हसत तिथून निघून जाते. अर्णवला तर समजतच नसतं कारण हिला इंग्लिश येत नसतं आणि ती कॅप्रिशियस शब्दाचा हिने भलताच अर्थ काढलेला असतो. आता ईश्वरी तिथून गेल्यानंतर अर्णव मनाशीच खूप छान हसतो आणि इथेच हा भाग संपलेला आहे. प्रेक्षकांना खूपच मोठे डायलॉग असतात. प्लीज माझ्या या मेहनतीसाठी प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. आता पाहूया उद्याच्या भागामध्ये काय होतं ते. आता नम्रता ईश्वरीशी फोनवर बोलून म्हणत असते की ईश्वरी
ईश्वरी आता मी सांगून टाकते अर्णव सरांना की तुझं त्यांच्यावरती किती प्रेम आहे ते. आणि ईश्वरी म्हणत असते की तू नाही हा सांगायचं त्यांना. आणि हे सगळं अर्णव ऐकतो आणि अर्णव म्हणतो काय सांगायचं नाही आहे मला. आणि ईश्वरी मागे वळून बघते. आता इकडे अंजली म्हणत असते मी जरा देवळात जाऊन येते हां. तर वल्लरी म्हणत असते बळजबरीच्या सुनबाईंना सांग ना देवळात जायला, तू कशाला जातीस. तेवढ्यातच तिथं ईश्वरी येते आणि वल्लरी म्हणते की जरा काहीतरी कामं करत जा. ईश्वरी म्हणते काय करायचे ताई. तर अंजली म्हणते अगं जरा मंदिरातली निर्माल्य गोळा करून देतेस का मला. ईश्वरी म्हणते तुम्ही बसा हां मी आलेच. आता वल्लरी मुद्दामून ईश्वरीला देवघरात पाठवते कारण तिथे तिच्या अर्णवच्या वडिलांचा आणि ईश्वरीच्या आईचा फोटो ठेवलेला असतो म्हणून. तुम्हाला काय वाटतं ईश्वरी तो फोटो पाहिल का निर्माल्य गोळा करताना. आणि ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर पाहत राहा उद्याचा एपिसोड. तोपर्यंत आपल्या चॅनलवरतीच राहा. माझी आवडती सिरियल या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर. बाय.